असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। यंदा लोकल बंद पडणार नाहीत याची पुरेपूर जी काळजी आहे ती मध्य रेल्वेने घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय की जे मान्सून पूर्व जी काम आहे त्या कामांना आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत आता जर पाहायला गेलं तर मध्य रेल्वेने सुद्धा मान्सून पूर्व जे काम आहे त्यात कामाची जी जोरदार तयारी आहे ती सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। ऐन पावसाळ्यात लोकल खोळंबून मुंबईकरांचा मनस्ताप होऊ नये म्हणून मध्य रेल्वे ही सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। मध्य रेल्वे प्रशासनाकडून बहुतांशी रेल्वे स्थानकावरती उपाययोजना करण्यात येत आहेत। विशेषतः जर पाहायला गेलं तर रेल्वे रुळामध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यापासून सुरुवात करण्यात येते। आपण ही समोरची दृश्य बघतो की सायन्स स्टेशनवरती संपूर्ण जे पंप आहेत ते मध्यस्थानी म्हणून सायन्स स्टेशनवरती ठेवण्यात आलेले आहे। ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी हे संपूर्ण जे पंप आहेत ते लावण्यात येणार आणि रेल्वे रुळवरती जे पाणी साचलेले आहे ते तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न हा प्रशासन करत असलेला आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर दादर किंवा माटुंगा असेल किंवा सायन असेल या परिसरात मोठ्या पद्धतीने रेल्वे रुळवरती पाणी साचलेलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। शिवाय ह्या मध्य रेल्वेच्या ठिकठिकाणीच हे संपूर्ण अशी परिस्थिती असते। त्यामुळे एकंदरीत मान्सून पूर्व जी कामं असतात म्हणजे ओव्हरहेड वायरच्या आड येणारी संपूर्ण जे फांद्यांची कट आहेत ते करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही म्हणजे मान्सून पूर्व जी काम आहेत त्या कामांना आता मध्य रेल्वेकडून हे वेग देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि ह्या संपूर्ण सायन्स स्टेशनच्या परिसरात आता सध्या ह्या मशीन आणून ठेवलेल्या आहेत, पाणी बाहेर काढायचे पंप आणून ठेवलेले आहेत आणि थोड्याच दिवसात ही संपूर्ण जी पाणी आहे ती करण्यात येऊन ही मशीन जी आहे ते लावण्यात येण्याचं असं आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुढे कमले डोंगरेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।